8वा वेतन आयोग लागू झाल्यावर लेवल 1 ते लेवल 18 मधील कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या पगारात नक्की कसा फरक पडणार? तुमचा सध्याचा ग्रेड पे नवीन वेतन आयोगात कसा बदलेल? नमस्कार मित्रांनो, आपल्या सिरीजच्या 6व्या भागात आज आपण पे मॅट्रिक्स अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. 7व्या वेतन आयोगापासून जुनी ग्रेड पे सिस्टीम बंद करून पे मॅट्रिक्स चार्ट आणला गेला. यामध्ये लेवल 1 ग्रुप D/MTS पासून ते लेवल 18 कॅबिनेट सचिव पर्यंत 18 विविध स्तर बनवले आहेत. नवीन 8व्या वेतन आयोगात याच 18 लेवलचा वापर करून फिटमेंट फॅक्टरनुसार नवीन पगार रचना तयार केली जाईल. लेवल 1 ते 5 वर्ग 3 आणि 4 कर्मचारी किमान वेतन 18,000 रुपयांवरून थेट 51,000 रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे. लेवल 6 ते 9 गट ब/पर्यवेक्षक यांचा मूळ पगार 35,400 वरून थेट 1 लाखाच्या जवळ पोहोचू शकतो. लेवल 10 ते 18 गट अ अधिकारी व IAS वरिष्ठ अधिकाऱ्यांचा बेसिक पे 56,100 वरून 1.5 लाख ते 2.5 लाखांच्या पुढे जाईल. तुमचा सध्याचा बेसिक पे ज्या लेवलमध्ये येतो त्याला फक्त ठरलेल्या फिटमेंट फॅक्टरने उदाहरणार्थ 2.86 गुणायचंय. पुढे येणारा नवीन आकडा म्हणजे तुमच्या लेवलचा नवीन मूळ पगार असेल. मग हा नवीन आयोग राज्य सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांना कधी लागू होणार हे जाणून घेण्यासाठी भाग 7 नक्की पहा. ही माहिती सर्व कर्मचारी मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.